एक धक्कादायक घटना उत्तराखंडच्या देहरादून मधून समोर येत आहे। आधी नवऱ्याने कोल्ड्रिंक मध्ये अंमली पदार्थ मिसळून कुटुंबाला प्यायला दिले, नंतर बायकोला दिले आणि तिच्या गुप्तांगाला दुखापत केली। पतीच्या क्रूरतेमुळे पीडित पत्नीच्या आतड्यामध्येही खोल जखमा झाल्या आहेत। सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पत्नीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आधी आरोपीने सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक आणली, नंतर सर्वांना प्यायला दिली। कुटुंबातील सदस्यांनी कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर त्यांना नशा चढली, त्यात अंमली पदार्थ मिसळल्यामुळे त्यांना नशा चढली। त्यावेळी मात्र आरोपी कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर घरातील सदस्य बेशुद्ध झाले, घरातील सदस्य झोपले। नंतर आरोपीने त्यांच्या पत्नीसोबत दुष्कृत्य केले, तसेच पीडितेच्या गुप्तांगाला दुखापत केली। शस्त्राने पीडित महिलेच्या गुप्तांगाला दुखापत केल्यामुळे आतड्यांनाही खोलवर जखमा झाल्या आहेत। जेव्हा कुटुंबाला जाग आली तेव्हा पीडित महिला वेदनेने विव्हळत होती। दुसऱ्या दिवशी आरोपी कामावर गेला, पण त्याने पीडितेला दवाखान्यात नेले नाही। नंतर कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या लोकांनी पीडित महिलेला दवाखान्यात नेले। पीडितेच्या बहिणीने नंतर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी सांगितले की महिलेच्या गुप्तांगापासून आतड्यापर्यंत खोलवर जखमा झाल्या आहेत, त्या महिलेवर शस्त्रक्रिया केली जाईल। निरीक्षक हरिओम राज चव्हाण म्हणाले की पीडित महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे।